श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, येत्या 19 डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे दर्शवेळ अमावस्या. ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे. पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे, पण या दिवसात श्राद्ध पिंडदान करणे झाले नाही तर दर्श अमावस्येला हे करा. यामुळे पितृदेवतांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतात असे म्हटले जाते. ही अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. त्या दिवसाला सर्व मोक्षी वेळ अमावस्या असेही म्हटले जाते. त्या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण सर्व पितरांना समर्पित असते. या दिवशी आपण पितरांना निरोप देतो. तसेच ज्या पितरांचे श्राद्ध राहून केलेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल त्यांचे श्राद्ध या दिवशी करतात. त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहिले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध हे आवर्जून करावे. जर आपण पितृपक्षामध्ये किंवा दर्श अमावस्येला पितरांसाठी शांती केले नाही तर आपले वर्षभर उपाशी राहतात. ते आपल्याला दोष देत असतात, म्हणून आपल्याला प्रखर पितृदोष हात भोगावा लागत असतो. या दर्श अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी म्हणजे अमावस्या तिथी ही पहाटे लागत आहे. आणि बघा 18 तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे, परंतु तो उत्तरार्थी म्हणजे एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे. आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. यावर्षी दर्श अमावस्येला शुभ योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील आलेला आहे. धार्मिक दृष्टीने दर्श अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. 19 डिसेंबरला दर्श अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी लावा एक असा दिवा. 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल, पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील. 24 तासातच घराची इडापिडा नजरबाधा नजरदोष दूर होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा हा दिवा कुठेही लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे 4 उपाय सांगणार आहे. हे 4ही उपाय आपल्याला शुक्रवारी दर्श अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे 100% प्रभावी आणि सोयीस्कर आहेत. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करा. अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते, कारण ही अमावस्या खास करून आपल्या पितरांना समर्पित असते आणि हे उपाय सुद्धा आपण पितरांसाठी करत असतो आणि यामुळे आपल्या पितरांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्या जीवनात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते. या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायाने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद यासारख्या गोष्टी घडत असेल, तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरात टिकत नाही, जिथे आपण 1 रुपया कमवतोय तिथे 100 रुपये खर्च होतात, यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये येत असतील तर कधी कधी कुटुंबामध्ये सदस्य फक्त मेहनत करतो आणि परंतु त्या कष्टाला मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात, पैशाच्या अडचणी येत असतात. त्यामुळे घरामध्ये कर्जच आहे तर ते सुद्धा वाढत असतं. म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांना आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. पहिला उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, म्हणजे दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडेसे काळे तेल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे. नाही शक्य झालं तर मग तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल, पण कणकेचाच दिवा तो असतो तर तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. कणकेच्या दिव्या संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. म्हणून शक्य असेल तर तुम्हाला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे. नसेल तर मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे, कारण कोणत्याही दिव्याचा स्पर्श हा जमिनीला होऊ नये असं म्हटलं जातं. म्हणून प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा दिवा लावला आणि या दिव्यात वात ईशान्य दिशेला केली तरी सुद्धा चालेल. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अतिशय पवित्र मानली जाते.
या दिशेला सर्व देवतांचे स्थान मानले जाते आणि जर आपण या सर्वप्रथम दिवशी पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा हा दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते. घरामध्ये पैसा येतो आणि सर्व आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली मजबूत व्हायला सुरुवात होते. हा दिवा तुम्ही ईशान्य कोपऱ्याला लावल्यानंतर ना माता लक्ष्मी आपल्या घरी निवास करतात. दिवा दुसऱ्या दिवशी एका झाडाखाली नेऊन ठेवा, जिथे येणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील. आणि हा उपाय करण्यासाठी जर तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. यासाठी आपल्याला कणकेचाच एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि जर नाही तुम्हाला शक्य झालं तर मग तुम्ही मातीचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला काळी जी वात असते म्हणजेच वातीला काजळ तुम्हाला लावायचे आहे. जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याची वात सुद्धा तुम्ही तयार करू शकता. ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचा किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे तर ते तेल घाल आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि काळे तीळ असतात तर ते टाकायचे आहेत. यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी घेऊन तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा तुम्हाला तोंड करून बसायचं आहे. दिव्याची दिशा तुम्ही जी वात असणार आहे तर ती सुद्धा दक्षिणेकडेच असावी. अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी आपले पितृ जे असतात तर ते आपल्या वंशजांना म्हणजेच आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृलोकामध्ये जात असतात. आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाट्यामधला अंधार दूर व्हावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो. जेव्हा त्यांच्या वाट्यातील अंधार हा दूर होतो तेव्हा पितृ आपल्याला आशीर्वाद देऊन आयुष्यातील जीवनातील अंधार जो आहे तर तो सुद्धा दूर करत असतात. जेव्हा तुम्ही दर्शवेळ अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा लावता तेव्हा जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. प्रखर पितृदोषाचा त्रास देखील हा दूर होतो. हा दिवा तिथे तुम्ही ओम नमः शिवाय किंवा तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितृ अष्टकाचं पठण जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे. हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यामुळे भरपूर असा तेल या दिव्यामध्ये घालायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा तुम्ही घेतलेला असेल तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. त्या खालचे तांदूळ सुद्धा मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे, जेणेकरून तिथे येणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील. त्याचबरोबर मातीची पंती असेल तर तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. ग्लासमधील पाणी हे तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्हाला घालू शकता. त्याचबरोबरचा पुढचा उपाय जो तुम्ही सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल, एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल, तलाव असेल किंवा विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 दिवे आहेत तर ते आवर्जून लावायचे आहेत. त्या प्रत्येक 5 दिव्यांना तुम्हाला एक पांढरं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. दिवे लावताना त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर प्रत्येकी दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत. पितरांचं स्मरण करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपले पित्र जे असतात तर ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात. मग ते तुमच्या घराजवळ अगदी नदी असेल, तलाव असेल तर हे दिवे तिथे तुम्हाला लावायचे आहेत. आणि जर तुमच्या घराजवळ तलाव, विहीर नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पिण्याचा माठ असतो, फिल्टर असेल, हंडा असेल तर तिथे तुम्ही हे दिवा जो आहे तर ते लावू शकता, कारण तिथे सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो. जेव्हा सर्वत्र तुम्ही हे दिवे लावता तेव्हा पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते. आता चौथा उपाय, संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, तिन्ही सांजेच्या वेळेला आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा एक कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल, परंतु कणकेचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम राहील. कणकेचा दिवा जो आहे तर तो चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे, म्हणजे 4 दिशेला 4 वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला हा चौमुखी दिवा बनवायचा आहे. आणि जर तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर एकमुखी हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. परंतु एकमुखी दिवा बनवताना आपण प्रत्येक वेळी 2 वाती वापरत असतो, तर 2 ऐवजी आपल्याला 4 वाती एकत्र करून 4 वातीचा एक वात तयार करून त्या मातीच्या पंतीमध्ये घालायचे आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचे तेल घाला आणि तेही नसेल तर साधं तेल घेतलं तरी सुद्धा चालेल. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ तुम्हाला ठेवायचं आहे. तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा
लावायचं आहे। त्या दिवशी आपले असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात। तिथून ते आपल्याकडे पाहत असतात आणि जर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय केले आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात। म्हणून असा एक दिवा आहे तर तो घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे। संध्याकाळच्या वेळेमध्ये लावायचा आहे आणि सकाळी लावण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्याचे अतिशय प्रभावी उपाय ते अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत। तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय ओम पितृभ्यं नमः नक्की टाईप करा। धन्यवाद।